आपल्या सासऱ्याचं घर आहे. तो सोयरा पाहिला का ती झोपड्या गिरायक नसल्यामुळे तिथं इथं खास बायांसाठी सोय आहे जेवणाची. आपला सासरा कायम त्या काडी बसून माशी धरीत. ती पाय वाळेल काडी दिसली का? दिसली ना? ती काडी आपले जाळे कायम त्या झाडाखाली राहते ते तीच लावते. वाळेल लाकडून तिथं त्याच्यात लय मोठा माशी ईद लाव खाली. आता नाही दिसणार गुडूळ पाणी त्याच्यामुळे. ते आपले मित्र जोडीदार आहे तिकडं लाव त्या घरात बसले जरा जवळ घे. ते आपले जोडीदार आहे. तो पांडव हात करतोय पण त्याच काय मानाव घेऊ नको. त्याच काय खरं नाही. इकडं लाव. माझ्या सासूच्या शेळ्या दिसले ते बघ लवाळा खाते तोरा खाते फक्त एवढं. इथं कालच आम्ही सगळे आलतो कुटुंब बायका पोरं काढलं आम्ही उपसून. पण आपल्या आता पुढच्या याच्या जायचंय काय सावलीकर हे जायचं आपल्याला आपल्या सासऱ्याचं. ते खास आपल्यासाठी बनवलं जावयासाठी. आणि जावय सगळे 10 आहे याची नोंद घ्या. आणि चला पुढे 1 2 3 4 5 6 7 आज 3 जण कमी पडतात. हे पेंग्विन पक्षी हे कशासाठी लावलं माहिती का? हे लोक कचरा करीत ना हे खाण्यासाठी. पाहिलं केवढं मोठं तोंड वाचलंय. अरे हेर ना केवढं मोठं तोंड वाचलंय ना. इकडं एक लावलंय आपल्या सासऱ्याला लावलंय. काय मित्रांकडे जायचं का? जरा मित्रांक हा आंबळ्या कायम खातो आंबळ्या त्याच्यामुळं असं झालं. हा विकास त्याचा तर नाहीच झाला नाव विकास. हा वाळेबा उन्हामुळं वाळून गेलं. हा पांडू नाव पांडू गेला तपासलाय. तो गांगडवाडीचा गांगड तो सुधाकर सुधीव नाही काय बेसुदी. आणि हे आपल्या सासून पाणी ठेवले पहिले दारी उचकून दाखव त्याला प्रत्यक्ष. हे बघ खाली आणि ती नाही किटीव जायला लागल. आणि ती आपली सासू तिकडे घर बांधून राहिली दुसऱ्या गावाला. सावलीत बसले खोटं बोलणार नाही. आपलं सासू सांडत चालेल त्याच्यात काही वाद नाही. आणि हे दिसतं ना हे सगळं आपलं सासऱ्याचं आहे.